नमस्कार. आज आपण मसाला वांगं ही रेसिपी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग असं हे मसाला वांगं तयार होतं. तर मसाला वांगं हे तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग असं हे मसाला वांगं तयार होतं. एकदा ही रेसिपी बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही हे मसाला वांगं बनवाल. खूप छान चविष्ट असं हे मसाला वांगं तयार होतं. तर प्रथम आपण इथे कढई थोडी गरम करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. 1 चमचा धणे, दालचिनीचा 1 तुकडा, 1 चमचा जिरे. तर इथे आपण ह्या चमच्याचा वापर करून 1 चमचा धणे आणि जिरे घेतलेले आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा. तर अगदी 1 मिनिटभर आपण हे धणे, जिरे आणि दालचिनी अशा पद्धतीने आपण अगदी स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे धणे, जिरे आणि दालचिनी भाजून झाल्यानंतर आपण 1 चमचाभर तेलाचा वापर केलेला आहे. आता मसाले आपण छान परतवून घेणार आहोत आणि उभा पातळ कापलेला 1 मोठा कांदा घेतलेला आहे. तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे अगदी स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे आता कांद्याचा रंग बदललेला आहे. कांदा छान भाजून झालेला आहे आणि इथे आपण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 मोठा कांदा आणि अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा. तर इथे आता कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे. तर आता कांदा खोबरं छान थंड करून झाल्यानंतरच वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आता कांदा खोबरं थंड झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं काढून घेणार आहोत आणि इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. कांदा खोबरं छान बारीक वाटलं जाईल. तर इथे आता आपण छान बारीक असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. छान असा रंग आलेला आहे, पाहू शकता. कांदा खोबरं छान भाजलं म्हणजे वाटणाला पण छान असा रंग येतो. तर इथे आता आपलं हे वाटण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण कढईमध्ये फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण तेलावर छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आपण अगदी स्लो गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. तर आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे छान असा रंग येतो. तर अगदी रंग छान लालसर होईपर्यंत आपण हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कांदा खोबऱ्याचा साधारण रंग बदलत आलेला आहे आणि साधारण असा काळसर असा रंग होईपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण छान परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता पूर्णपणे कांदा खोबऱ्याचं वाटण छान परतवून झालेलं आहे आणि तेल सोडलेलं आहे. तर इथे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर हे वाटण आपण अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा गरम मसाला आणि इथे आपण घरगुती लाल तिखट 2 चमचे वापरलेलं आहे. तर घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाव चमचा हळद. मसाले आता स्लो गॅसवर आपण छान परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घ्यायचे आहेत. तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे खमंगपणा छान येतो. तर इथे आता मसाले आपले परतवून झालेले आहेत आणि आता आपण तर इथे आपण वांगी चिरून घेतलेली आहेत आणि ती आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाही. तर आता मिठाच्या पाण्यातून काढून आपण वांगी इथे मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. कधी पण लक्षात ठेवा, वांगी चिरून झाल्यानंतर ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे वांगी काळी पडत नाही. तर आता वांगी आपण छान मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर अगदी 1 मिनिटभर आपण मसाल्यामध्ये वांगी अशा पद्धतीने परतवून झालेली आहेत. तर आता इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ. तर इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. कोणतीही रस्सा भाजी बनवताना आपण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार अशी रस्सा भाजी तयार होते. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता भाजी आपण छान ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि भाजी ढवळून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत.
तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजीवर झाकण ठेवून छान भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 5 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत. 5 मिनटामध्ये मध्ये मध्ये झाकण काढून पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. तर इथे आता आपली भाजी छान तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग असं हे मसाला वांगं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपली ही रस्सा भाजी छान तयार झालेली आहे. तर हे मसाला वांगं तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे मसाला वांगं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि मसाला वांगं आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.